काल आपण मार्केटला प्रेडिक्ट केल्याप्रमाणे मार्केट ट्रॅप करण्यासाठी थोडंसं वरती आलं आणि त्याच्यानंतर मार्केट पडलेलं आहे आणि हेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे ते डिस्कस केलेलं होतं. एंड ऑफ द डे माझ्या पेड ग्रुपमध्ये जो मी सेन्सेक्सचा पी शेअर केलता त्याच्यामध्ये 275 पॉईंट्स आपल्याला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय आणि हे सर्व प्रिडिक्शन मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलता. इनफॅक्ट आज सेन्सेक्स आपल्याला पूर्ण साईडवेज पाहायला मिळालेला आहे. निफ्टी देखील पूर्ण साईडवेज पाहायला मिळालेली आहे आणि आज कोणत्या झोनमध्ये साईडवेज राहील किंवा नो ट्रेड झोन काय असणार आहे आपल्यासाठी हे देखील कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलं. त्याच झोनमध्ये जाऊन पूर्ण दिवसभर निफ्टी साईडवेज राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं असतं, जेणेकरून व्हिडिओमध्ये मी काय लॉजिक सांगतोय, काय नो ट्रेड झोन देतोय, कुठले रिव्हर्सलचे लेवल्स देतोय, या सर्व तुम्हाला जे आहे ते समजत असतात. फक्त रॅन्डम इंडिकेटर्स वापरून प्रॉफिट काढता येत नाही आणि जर कोणी काढत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मला देखील आनंद होईल जाणून घ्यायला. परंतु माझा अनुभव जो आहे त्याच्यानुसार जोपर्यंत तुम्ही स्ट्रक्चर अनालिसिस शिकत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पुढचा काय ट्रेंड येऊ शकतो हे समजून घेणार जे आहे ते अवघड असतं. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी स्ट्रक्चर अनालिसिस कसं करायचं आणि उद्याच्या दिवसाचं काय स्ट्रक्चर अनालिसिस असणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करत असतो. परंतु हे समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिलं तर तुम्हाला काहीच समजणार नाहीये. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते पूर्ण पाहायला शिका. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्ही रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस डिकोड करण्याचा माझा तुमच्यासोबत प्रयत्न असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये देखील असाच प्रयत्न असणार आहे. सुरुवात करूयात इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो निफ्टीने बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत आणि माझ्या मॅजिकल लेवल्स सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालं हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. तर ते एकदा जे ते समजून घेऊयात. आपल्या हिंदी चॅनेलच्या माध्यमातून रोज 9 ते 9:20 ह्या वेळेमध्ये मी लाईव्ह येत असतो आणि माझ्या ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता सर्वप्रथम तर सकाळीच या लेवलला फुटप्रिंटला जी ती ब्रेकआउट आली, एक छोटासा अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि या लेवलच्या आसपास मी पीई साईडचा ट्रेड तुमच्यासोबत शेअर केला. जवळपास 75 ते 80 पॉईंट्स आपल्याला इथं मूव्ह ऑप्शन्सवरती पाहायला मिळालेलं होतं सेन्सेक्सच्या. त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर 24,023च्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटला जे आहे ते निफ्टीने पकडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एंड ऑफ द डे हा जो एक मोठा मूव्ह आलता हाच पूर्ण दिवसातला सगळ्यात मोठा मूव्ह होता. अदरवाईज असा मोठा मूव्ह जो आहे तो आपल्याला पूर्ण दिवसभरात कुठेही पाहायला मिळालेला नाही. निफ्टी बद्दल बोलूयात. कालच्याच व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की मी निफ्टीला फॉलो करतो सेन्सेक्सला ट्रेड करण्यासाठी सुद्धा. आता निफ्टी पहा पूर्ण दिवसभर नो ट्रेड झोनमध्ये ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कालच तुमच्यासोबत माझा व्ह्यू शेअर केला आणि एक्झॅक्टली सेन्सेक्सने सुद्धा याच झोनमध्ये जे आहे ते आपल्याला टाइम डिके केलेला पाहायला मिळतोय आणि कालच माझा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केला की मार्केट असं खाली येईल, इथून वरच्या साईडला येईल आणि इथून एक पुलबॅक क्रिएट करून खाली पडण्याची जास्त शक्यता आहे. इथं थोडंसं साईडवेज झालं परंतु मूव्ह मात्र खालच्याच साईडला आला. याने वरच्या साईडला काही ब्रेकडाऊन दिलं नाही. अशा पद्धतीच्या मोठ्या कॅन्डल्स वरच्या साईडला नाही आल्या, खालच्याच साईडला आल्या. याचा अर्थ जे काही प्रेडिक्शन आपण ऑलरेडी केलेलं होतं त्याच पद्धतीने मार्केट चाललेलं पाहायला मिळते. बँक निफ्टी मात्र जरा जास्तच साईडवेज आज आपल्याला पाहायला मिळते. तिने नो ट्रेड झोनमध्ये एंटर केल्यानंतर ती नो ट्रेड झोनच्या बाहेर निघू शकली नाही पूर्ण दिवसभर. इनफॅक्ट इथं सुद्धा ज्या वेळेला निफ्टीवरती चांगला फॉल आला तिने आपल्या 57,190च्या लेवलपर्यंतच एक सपोर्ट क्रिएट केला आणि परत एकदा नो ट्रेड झोनमध्येच बँक निफ्टीची प्राइस जी आहे ती क्लोज झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ बँक निफ्टीवरती पूर्ण दिवसभर कुठला ब्रेकआउटच आला नाही. आता मार्केटच्या उद्याच्या प्रेडिक्शन बद्दल बोलूयात. तत्पूर्वी ह्या लेवल राऊंड अप लेवल नाही आहेत, त्यामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या आणि दोन्ही साईडच्या हे इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत, त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं जे खूप गरजेचं आहे. बाकीच्या युट्यूबर सारखं मी असं 100-200 पॉईंटचे रेजिस्टन्स शेअर करत नाही की याच्यामध्ये गेल्यानंतर ना असं शॉर्ट करा आणि 200 पॉईंटचा एसएल घ्या. इतका एसएल मोठा जो आहे तो मनी मॅनेजमेंटच्या बेसिसवरती व्यवस्थित नसतो. एनिवेज एक रिटेल ट्रेडर 1,000-1,500 प्रॉफिटच्या पुढे थांबू शकत नाही. जरी 200 पॉईंटची रिस्क घेतली तरी 200 पॉईंट्स टार्गेटला तो थांबू शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे झोन जे आहे ते कामी येत नाहीत. तुम्ही ऑलरेडी वापरले असतील, तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी सिंगल लाईन मध्ये एका नंबर जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करत असतो. परंतु ह्या नंबर्सला जर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलवरती अजून फॉलो नसेल केलेलं जास्त दिवस, ॲटलीस्ट 10 दिवस कंटिन्यू ह्या लेवल चार्टवरती मार्क करा आणि ऑब्झर्व करा की लेवलला मार्केट आल्यानंतर कशा पद्धतीने रिॲक्ट करते. 10 दिवसानंतर ना तुम्हाला याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही त्या वापरायला सुरुवात कराल. एकदम पहिल्याच दिवशी येऊन तुम्ही डायरेक्ट ग्रीनच्या वरती गेलं बाई सेल
लेवलच्या खाली आलं तर नाही, मार्केट इतकं सोपं नाहीये. तुम्ही त्याला इतकं सोपं समजत असाल तर चूक करताय आणि ही चूक पुढे जाऊन तुम्हाला खूप महागात पडू शकते. गोष्टींना ऑब्झर्व्ह करणं खूप जास्त गरजेचं असतं. कसं करायचं ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. आता माझ्या व्हिडिओमध्ये ज्या काही लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो त्या तर इम्पॉर्टंट असतातच, पण त्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतं ट्रेड कुठं करायचा नाहीये. कारण की ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे 10 कारणं असू शकतात. ट्रेड कुठे करायचा नाहीये हे सर्वात महत्वाचं असतं. त्याला आपण नो ट्रेड झोन असं म्हणतो. हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. इथं जाऊन एक तर निफ्टी जे आहे किंवा मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा जास्त व्हॉलटाईल होऊन जातं आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि 24,020 ते 24,080 हा उद्याच्या दिवसाचा आपला नो ट्रेड झोन राहील. कुठल्याही रेझिस्टन्स बद्दल ज्या वेळेला आपण बोलू त्यावेळेला किमान अशी 5 मिनिटाची कॅन्डल याच्यावरती क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल त्यावेळेला या रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. 5 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता लेवल्सकडे वळूयात. मी दोन्ही साईडचे लेवल तुमच्यासोबत शेअर करत असतो, माझं प्रेडिक्शन काही असो. कारण की एंड टाइमला आपल्या प्रेडिक्शन प्रमाणे जर मार्केट नाही चाललं, अपोजिट डायरेक्शनला गेलं तर मग काय करणार? कारण की प्रेडिक्शन जे आहे ते आपण ट्रेंड टेक्निकल अनालिसिस पाहून करत असतो. न्यूज आली तर आपल्या हातात काहीच नसतं. आता जर का जास्त न्यूज नाही आली तर माझं प्रिडिक्शन असं आहे की इथे एक ट्रेंड लाईन दिसते. आता नेहमी एक रिटेल ट्रेडरची सायकोलॉजी समजून घ्या. तो कधीच इथं बीटीएसटी करायचा असेल तर इथं या लेवलला पीई तो कधीच बीटीएसटी करत नाही. अशी एक मोठी कॅन्डल आली की कुठेतरी इथं या लेवलला 3.25च्या आसपास तो बीटीएसटी करतो आणि ते ग्रीन कॅन्डल ऑलरेडी लॉसमध्ये चाललेली आहे. त्याच्यामुळे काय की बऱ्याच लोकांचा व्ह्यू असा राहणार आहे की मार्केट उद्या पडण्याची जास्त शक्यता आहे. इव्हन त्या पडूही शकतं उद्याच्या दिवशी. असं एक हलकासा पुलबॅक घेऊन उद्या ह्या ट्रेंडला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर तसं झालं तर मला वाटतं की मार्केट बुलिश राहील. आता फक्त थंबनेल पाहून काही आपण ट्रेड करत नाही. लेवल ऍक्टिव्हेट होणं देखील गरजेचं आहे. हे जुन्या ट्रेडर्सला माहिती. आता जे 2-5 महिने झाले मार्केटमध्ये त्यांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्या आपण अपेक्षाही करू शकत नाही की त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात. एक्सपिरियन्सनेच माणूस ह्या गोष्टी शिकत असतो. तर मला असं वाटतं की ह्या ट्रेंड लाईनला उद्या ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर तसं झालं तर 24,080च्या वरती उद्या मार्केट किंवा निफ्टी जी आहे ती बुलिश राहू शकते. थोडक्यात उद्या ट्रॅप करून मार्केट बुलिश राहील असा माझा व्ह्यू राहणार आहे. शुक्रवारी थोडंसं मार्केट साईडवेज देखील असतं. याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. 24,080च्या वरती उद्या निफ्टी बुलिश राहू शकते. 24,165, 24,251, 24,317 आणि 24,388 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता मित्रांनो ह्या लेवल मी डेली बेसिसवरती शेअर करतो. बरेच लोक फॉलो करत नाहीत, फक्त व्हिडिओ बघतात, अंदाज घेतात उद्या काय मार्केट असेल आणि ट्रेडिंगला सुरुवात करतात. इतकं सोपं मार्केट नाहीये. परत एकदा सांगेन मी तुम्हाला, याच्यासाठी मेहनत करावी लागेल, टाइम द्यावा लागेल. दिवसभर पूर्ण वेळ कडून थांबल्यानंतर कुठे जाऊन एक ट्रेड मिळाला शेवटचा चांगल्या मूव्हवाला हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पण त्याच्यासाठी दिवसभर पेशन्सने थांबणं देखील तितकंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या मेंटरकडे तुमचा वेळ देऊन पाहताय ते अनालिसिस काय पद्धतीचं करतात आहे हे नेहमी लक्षात घ्या. आणि हे अनालिसिस मी तुम्हाला शिकवत असतो. याला शिकायला वेळ लागतो. 2 दिवसाचं हे काम नाहीये. आज लगेच शिकलात की उद्या अप्लाय करायचं नाहीये. थोडंसं थांबायचंय, काही दिवस फॉलो करायचंय. 8-10 दिवसामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू स्ट्रक्चर्ड अनालिसिसच्या समजायला सुरुवात होईल. ह्या गोष्टी मार्केटमध्ये जास्त नाहीयेत, युट्यूबवरती सुद्धा नाहीयेत. त्याच्यामुळे समजायला थोडेसे अवघड असतात. इंडिकेटर एखादा सांगितला लगेच कॅच करता येतो, लगेच समजता येतो. त्यामुळे तुम्ही लगेच त्याला अप्लाय करता. पण मार्केट इतकं सोपं नाहीये. लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये जर का तुम्हाला राहायचं असेल तर मार्केटचं स्ट्रक्चर शिकावं लागेल. कारण की इन्स्टिट्यूशन्स त्यांच्या पोझिशन जे आहेत ते इंडिकेटर पाहून नाहीत बनवत. ते त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या मार्केटचे स्ट्रक्चर पाहून बनवत असतात. आता ह्या गोष्टी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शिकवत असतो. फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि लाईव्ह मार्केटचे अपडेट्स मी टेलिग्रामवरती शेअर करत असतो. जर तुम्ही अजून जॉईन नसेल केलेलं तर तिथे देखील जॉईन करा. आता जर बुलिश नाही झालं मार्केट आपल्या प्रेडिक्शन प्रमाणे खालच्या साईडला आलं तर 24,020ची इम्पॉर्टंट लेवल राहील. याच्या खाली उद्या निफ्टी वीक राहू शकते. 23,937, 23,856, 23,767 आणि 23,651 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. बँक निफ्टी बद्दल बोलूयात की बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. आता बँक निफ्टीचं प्रीमियम जास्त असतं, बरेच लोक त्याला ट्रेड करत नाहीत. पण बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देते आपल्याला निफ्टीवरती पुढे काय मूव्ह येऊ शकेल त्याचा. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड पाहायला मिळतात. नो ट्रेड झोन राहील 57,475 ते 57,350चा. याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. 57,475च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,672, 57,884, 58,078 आणि 58,219 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,350च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,192, 57,018, 56,824 आणि 56,661
इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स, उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत, आणि अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर्ड अनालिसिस मी डेली व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे देखील नक्की फॉलो करा. माझे व्हिडिओज आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.